हॅलो चेक हॅलो थँक्यू सो मच. आपण दिगंबरजी गुंडेकर सरांचा आवाज या पलीकडे ऐकत होतो, त्या पलीकडे आपण योगेशजी जाधव सरांना ऐकतोय. या दोन्ही समालोचकांचे खूप सारे आभार आहेत. एक चांगल्या पद्धतीची दमदार स्पर्धा, एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला आपण जर पाहिलं तर माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. चित्तथरारक स्पर्धेचा अनुभव या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक दमदार स्पर्धा, एक दमदार क्रिकेटचा सोहळा आणि प्रकाश जोतातील क्रिकेटच्या मॅचेस माणगावकरांसाठीची ही पर्वणी. आणि आज या दमदार स्पर्धेचा विचार केला तर एका रात्रीमध्ये पार पडणारी ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. पहिले गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतील. नाव आहे सर्वेश. सर्वेश तेलंगे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण स्वागत सत्कार करूया. ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये ज्याने अतोनात परिश्रम आणि ज्यांची इच्छा होते की प्रकाश झोतातील सामने व्हायला पाहिजे असे या असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर सुचन भाई कदम यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार केला जात आहे. मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय. सुचन भाई कदम आणि त्यांचा मान सन्मान मी आमचे दाजी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. या असोसिएशनचे सन्माननीय माजी अध्यक्ष आणि खूप सारे परिश्रम घेतलेत या स्पर्धा घडवण्यामध्ये. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा प्रकाश झोतातील आपल्याला पाहायला मिळते. ज्यांची इच्छा होती की प्रकाश झोतातील सामने झाले पाहिजे, रात्रीचा क्रिकेट या ठिकाणी झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तो आपल्याला पाहायला मिळतोय, ते आमचे सुचन भाई कदम यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मॅच ऑन झाली आहे. पहिला व्हाईट बॉल पाहायला मिळाला. समोरचा फटका चांगल्या पद्धतीचा लॉंगॉनच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळते. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना त्याच वेळेला फिल्डिंग करत असताना टीम राजू दादा कदम हा संघ जर इथे मॅच जिंकतोय तर सन्माननीय पिंट्याजी पवार यांच्याकडून धरणाचे वाढीचे आहेत आणि त्यांच्याकडून अनोखं बक्षीस आलंय. तर सामना जिंकला तर मात्र आपल्या संपूर्ण 11 खेळाडूंची ट्रिप काढण्यात येईल आणि त्यांचा संपूर्ण खर्च पिंट्याजी पवार साहेब करणार आहेत. बघा जरा समालोचक आणि पंचांकडे सुद्धा लक्ष द्या. त्याच वेळी जाऊया मॅचच्या दिशेनं. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती एक बॉल झाला. युट्यूब वाहिनी आमची जोडली आम्हाला. trimscricket.in बॅकफुटला जाऊन कट केला. शॉर्ट पॉइंटला फटका सजवला. फटका फसला होता. क्षेत्ररक्षक त्या दरम्यान बॉलच्या खाली एक अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. बघा चेंडू झाले 3 धावा आलात. चेंडू 2 झाले, धावा 3 आतापर्यंतच्या बघायला मिळतात. सुरुवातीचा खेळ रुद्रांश 11 बाले संघाने टॉस जिंकला होता आणि पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मागील मॅच मध्ये सुद्धा त्यांनी पहिली बॅटिंग केली होती. 39 ते 40 धावा बनल्या होत्या. हार हाती आली पण आता काहीतरी वेगळी प्लॅनिंग आहे. हाफ ट्रॅकर फटका फसला. राज सुर्वेचा बॉलच्या खाली. क्षेत्ररक्षक सुजल बडे फंबल आणि फंबल होताना आपल्याला बघायला मिळाले. त्या दरम्यान मैदानावरती दोन्ही फलंदाजांनी बघता बघता 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट केलेला पाहायला मिळाला. बघा राज सुर्वे या खेळाडूचा आवर्जून मी उल्लेख करेन, ज्या खेळाडूनं प्रभावित केलं होतं. दक्षिण रायगडाची प्रीमियर लीग पार पडली. या खेळाडूनं महाड नगरीमध्ये आपल्या स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार केला. शम्स आपण पाहिलं तर शम्स 11 या टीम संघाचं प्रतिनिधित्व केलं. नदीम दारेकरच्या कॅप्टनशिप खाली तो खेळला होता आणि ज्या वेळेला 6 चेंडूमध्ये अगदी 19 धावांची गरज होती ना, त्यावेळेला या खेळाडूनं 2 चेंडू राखून संघाला विजय मिळवला होता. तोच राज समोर आहे. यावेळीचा फटका बॅटची लीडिंग आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक यावेळेला टीपला गेलाय झेल. संपला बॅटर राज सुर्वेचा खेळ. धक्का क्रमांक अद्यापचा पहिला. डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. राज खानविलकर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि बघा संघाचा सरसेनापती अगदी 14 चेंडूवरती इथे बाद होताना पाहायला मिळाला. 5 या आकड्यावरती सर्वाधिक मोठा धक्का लागला टीमला धक्के सोसण्याची ताकद आहे का याच्याकडे जास्तीचा भर आपल्याला द्यावा लागेल. कारण की बघा टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा अनोखा निर्णय घेतला. कॅप्टनने घेतलेला डिसिजन थोडा का होईना आता अंगलटे देताना पाहायला मिळते की काय हे बरेचसे प्रश्न या संपूर्ण मॅच मध्ये उभे राहतील. पण त्याच दरम्यान राज खानविलकर आलेत ना,
असताना ते खेळीला सावरतील का आणि त्यांच्या साथीला ऋषिकेशही आहेत. या दोन फलंदाजांनी लक्ष वेधलं या मॅच मध्ये आणि बॉलिंग मार्कवरती तिथे सर्वेश तेलंगे अचूक टप्पा भेदक माराचा प्रत्येक बॉल अगदी चारी मुंडा चीत करणारा राहिला रुद्रांश 11 भालेकरांना. रुद्रांश 11 भाले टीमनं सुद्धा प्रभावित केलंय. चांगल्या पद्धतीची कामगिरी. ओहो या वेळेला बॅटची लीडिंग एज फटका फसला. शॉट फाईन लेगला पकडले गेलेत. आल्या पावली राज खानविलकर 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. काय घडतं 5 धावा बनवायला 2 बॅटर आउट व्हायला लागले. 5 बॉल इथे खेळावे लागलेत आणि धावांचा वेग पूर्णपणे थांबला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश सुर्वे राज सुर्वे याचा निश्चितपणे बंधू आहे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर हेही भाले गावालाच बिलॉंग करतात आणि एका घरातील खेळाडू एका टीम मध्ये सातत्यानं आपण पाहिलं. भाले ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा मी आवर्जून उल्लेख करेल. मागील वर्षामध्ये ती स्पर्धा पार पडली होती. त्या दरम्यान या दोन्ही भावांनी अगदी थैमान घातला होता. मग रितेश सुर्वे आणि राज सुर्वे या दोघांचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल. तोच रितेश मैदानावरती आला. त्याला खेळीला सावरायचा. सर्वेश तेलंगेला अगदी सामोरं जायचं. ज्या सर्वेशनं बॅक टू बॅकच्या 2 महत्वाच्या विकेट संपादन केला. आता तो ऑन हॅट्रिक आहे. आजच्या रात्रीमध्ये विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती करेल का रितेश. रनमोर द विकेट. पुढचा बॉल. यावेळीचा फटका आता हवेत. क्षेत्ररक्षक आहेत अगदी बॉलला जज करतील. त्या दरम्यान एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. बघता बघता 2 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना रुद्रांश 11 भालेकर पोहोचलेत 7 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 विकेट गमवाव्या लागल्यात. महत्वपूर्ण स्पर्धा आपण अनुभवतोय. अगदी नाईट टुर्नामेंट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटचा सुहा त्यावेळेला आपण म्हणतो ना गजर क्रिकेटचा सुहा अगदी आनंदाचा. कारण की क्रिकेटचा खेळच असा राहिला की प्रत्येक वेळेला तो आपल्याला आनंद देत राहतो आणि आनंद नाही आला जरी आपण हरलो ना तरी अनुभव नक्की देऊन जातो आणि त्या अनुभवाला पाठीशी ठेवून सातत्यानं यंदाच्या हंगामामध्ये बरेचसे खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे राहुल मांजरे. राहुल यांना आमंत्रित केले. राहुल गोलंदाजीसाठी आलेत आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक असेल. 5 ओव्हरचा सामना आपण खेळतोय. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक अगदी वाईडिश मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक उभे गेलेत. 38 सर्कलच्या आतमध्ये सुद्धा चांगली व्यूहरचना फिल्डिंगच्या माध्यमातून कारण की बॉलिंग चांगली होतीये. यावेळीचा फटका चांगल्या पद्धतीचा आडवा बॅटने एक्झिट केलाय. ज्या वेळेला स्क्वेअर लेगला बॉल जाईल डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल फक्त स्कोर कार्ड वरती मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतंय कारण की आपण जर पाहिलं ना तर धावा येणं गरजेचं आहे. मग त्या धावा कशाही येऊ सिंगल डबल चौकार षटकार नो वाईट धावा आल्याच हव्या तर आणि तरच एक चांगल्या पद्धतीची टोटल या मॅच मध्ये बघायला मिळेल. यावेळीचा फटका आडवा बॅटने खेळला. आताही आक्रमण केलं. पुन्हा स्क्वेअर लेगला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. वेगानं तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एका सिंगल वरती सन्मान आणि त्याच वेळेला एका सिंगल वरती समाधानही या दोन्ही फलंदाजांना मानावं लागेल. एक सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. दुसरं षटक आतापर्यंतचा मार्गस्थ धावा अद्यापच्या आल्या नाहीयेत आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मोठे फटके हे इम्पॉर्टंट आहेत. एकात मोठा फटका आला माझी सिच्युएशन टर्न करेल. सामन्याचं मोमेंटो बदलेल. हे सगळं काही या सगळ्या घडामोडी होणं गरजेचं आहे कारण की आपण खेळतोय माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळीचा बॉल परफेक्ट यॉर्कर खोला टाकला. परफेक्ट लाईन आणि त्याच वेळेला लेंथ वरती मेरिट वरचा बॉल आणि तिथे सुद्धा डॉट बॉलची सांगता. बघा 9 धावा धावफलकावरती लागल्यात. त्याही पलीकडे 9 धावांच्या बदले 2 फलंदाज बाद झालेत आणि चेंडूही या संपूर्ण इनिंग मधले आतापर्यंतचे 9 झालेत. जशी जशी रात्र पुढे चालली आपण सकाळकडे आपण वळण घेतलं तशा तशा धावांचा वेगही थांबलाय. आपण बघितलं 72 धावा या मैदानावरती बनला. 70 प्लस धावा बनला. 60 प्लस बनला. 50 प्लसही झाला. पण मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावांचा वेग थांबला कारण की हवेचा वेग आता वाढला.
झुळूक इथे मात्र प्रत्येक फलंदाजाला थांबवणारी राहिली. यस, अंपायर्स कॉल व्हाईट बॉल, एक अतिरिक्त सिंगल, स्कोर कार्ड वरती प्लस सुद्धा पाहायला मिळते. संघाचं धावफलक हे मात्र तब्बल 10 या आकड्यावरती. धावा अपेक्षित, धावा येणं गरजेचं. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुल मांजरे ज्यावेळेला गोलंदाजीसाठी आले, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडे असलेली अचूकता, त्यांच्याकडे असलेली भेदकता आणि त्याच वेळेला त्यांच्याकडे असणारे सगळे काही ब्रह्मास्त्र त्यांनी वापरलेत आणि त्याच्यामध्ये तेवढेसे सफलही राहिलेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. फटका फसला, अगदी बॅट आहे ना, त्या बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बनले होते, त्यांनी प्रयत्न केले, असफलता हाती आली आणि त्याच दरम्यान एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 2 चेंडू फेस केले रितेश सुर्वेनं, तो 3 वरती खेळतोय. ऋषिकेशनं आपण जर पाहिलं तर 4 चेंडू फेस केले, तोही 3 वरती खेळतोय. धावा येत नाहीयेत. यावेळीचा फटका सुद्धा आडवा बॅटनं शॉट बॅकवर्ड फाईन लेगच्या दिशेला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. अजून एक चिकी सिंगल, स्कोर कार्ड वरती प्लस सुद्धा पाहायला मिळते. बघा, 5 बॉल टाकलेत, 5च धावा खर्च केल्यात. राहुलनं सुद्धा प्रभावित केलं. तब्बल 11 चेंडू मध्ये फक्त 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 6.55च्या सरासरीनं संघाचा धावफलक अद्यापच चालू आहे आणि प्रोजेक्टर स्कोर हेच सांगतंय अशी धावगती चालू राहिली तर फक्त आणि फक्त 34च धावा जास्तीच्या बघायला मिळतील या इनिंग मध्ये. लो व फुल टॉस, आडवा बॅटला चांगल्या पद्धतीचा फटका आला. बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक सिंगल मिळते. 1 पेक्षा जास्त काही नाहीये, कारण की 1च्या पुढेही तुम्हाला जावं लागेल. एकात मोठा फटका मॅचची सिच्युएशन हँडल करेल, पण तसं काही घडत नाहीये. संघाची धावसंख्या 13 धावा, 2 षटका अखेर संघाची धावसंख्या 13 वरती पोहोचली आहे. इथून पुढे धावा येतील का? हळूहळू आपण पाहतोय जशी जशी हवाई येते तसे आमचे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात आणि आनंद घेता घेता कधी डोळ्याची पापणीही लवते ना हेही कळत नाहीये, कारण की नाईट टुर्नामेंट आहे. पहिला अनुभव आहे माणगावकरांसाठी, पर्वणी आणि निश्चितपणे प्रभावित करणारी स्पर्धा. एक सुंदर लाभक असं मैदान, आउटफील्ड फास्ट आहे. टप्पा पडला ना का चेंडू गोळीच्या वेगाने निघून जातोय. मुंबई गोवा हायवेच्या अगदी बाजूला बसलेले सुंदर मैदान आणि त्याच वेळेला आपण पाहतोय ही दमदार स्पर्धा. या संपूर्ण स्पर्धेची चर्चा या माणगाव तालुक्यामध्ये नव्हे तर या संपूर्ण दक्षिण रायगडामध्ये चालू होती की एका असोसिएशनची प्रीमियर लीग एका रात्रीमध्ये पार पडतीये आणि या रात्रीमध्ये नक्की काय घडतंय या सगळ्या घडामोडी आपण dreamscricket.in वरती टिपतोय. या वाहिनीवरती जुळलेले जे काही आमच्या रात्रीमध्ये जे प्रेक्षक अजूनही या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांनी अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर एकदा सबस्क्राइब करून घ्या. आपल्या हक्काचं मराठी चॅनल आहे. कौस्तुभजी पाटील त्याचे सर्व अलिबागला बिलॉंग करतात, पण आपल्या रायगडभरामध्ये एक चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी आपल्या नावाचा ब्रँड dreamscricket.in यांनी तयार केला आणि एक सबस्क्राइबला निश्चितपणे आपल्याला तर पैसे खर्च करायचे नाहीयेत, पण आपल्या हक्काच्या माणसाला साथ द्यायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. समोरचा बॉल, बॅटची लीडिंग एज घेतली आहे. बॉल चालला शॉट गली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येताना बघायला मिळतील. एक सिंगल. ज्या वेळेला आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तळे साचे, हे समीकरण आतापर्यंतच या मॅच मध्ये बघायला मिळालं. आमचे प्रेक्षक वर्ग या गोष्टीवरती नाराज आहेत या मॅच मध्ये की मोठा फटका बघायला मिळत नाहीये. मग चौकार येऊ दे किंवा मग षटकार येऊ दे, त्या पलीकडे धावा जर आल्या ना तर प्रेक्षकांना मॅच बघायलाही मजा येते. यावेळीचा फटका चांगला आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आलेत. फिल्डिंग चांगलीच राहिली आहे. एकदम मिळेल दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि बघता बघता 2 धावा सुखरूपरित्य इथे पूर्ण केल्या जातात. यस, हेच मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. म्हणजे जी 38 सर्कल आहे ना त्याच्या पलीकडे तुम्ही जर फटके खेळले तर जास्तीच्या तुम्हाला 1च्या बदली 2 धावा मिळतील. कदाचित फिल्डिंग खराब राहिली, आउटफील्डची साथ मिळेल तर 4ही मिळतील, पण ते मोठे फटके आले पाहिजे आणि तेच मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये रितेश सुर्वे आणि ऋषिकेशही बघायला मिळतात. संघाची धावसंख्या 16, 2 चेंडू झाले, 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सर्वेश तेलंगे. यावेळीचा बॉल चांगला. काय घडलंय? चेंडूला सोडण्याचा निर्णय घेतला पण तो अगदी अंगलट आला, कारण की पंचांचा इशारा. डॉट बॉल आहे. बघा, आधी आपण स्टेप आउट होतोय, चेंडू खेळण्यासाठी ऑफस्टिकच्या खूप सारे बाहेर जातोय आणि तिथे गेल्यानंतर आपण चेंडूला सोडण्याचा निर्णय घेताय, मग तुम्हाला निश्चितपणे पंच वाईट बॉल देणार नाहीयेत. याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. त्याच दरम्यान डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 16. हा बॉल चांगला. यावेळेला वाईट यॉर्करचा वापर. अप्रतिम चेंडू,
अद्भुत आकर्षक शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू आणि त्याच्यामध्ये अजून एकदा सफलता. सर्वेश तेलंगे याही नावानं प्रभावित केलं. बघा तो पॉवर प्लेच्या षटकासाठी आला, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्याच विश्वासानं त्याला पुन्हा नव्यानं तिसऱ्या षटकासाठी सुद्धा आमंत्रित करण्यात आलं. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. याही वेळचा बॉल, आताचाही चेंडू. यस, बॅक टू बॅकचा तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक, आकर्षक आणि अद्भुत गोलंदाजी सर्वेश तेलंगे. बॅक टू बॅकचे 3 बॉल डॉट टाकताना बघायला मिळालेत. येणाऱ्या तब्बल 5 चेंडूमध्ये धावा त्यांनी खर्च केल्या तर फक्त 3. आणि संपूर्ण आपण जर पाहिलं तर इनिंग मधला विचार केला ना तर 2 सफलता मिळत असताना धावा खर्च केला तर फक्त 10. षटकातील शेवटचा बॉल या संपूर्ण तिसऱ्या षटकातील येणं बाकी असणारा धावा थांबला, धावांचा वेग थांबला आणि अशा धावा थांबला तर या मॅच मध्ये अगदी बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळेल. ओव्हरचा लास्ट बॉल. या वेळेला बॅकफुटला जाऊन कट केला. चांगला फटका चालला. बॉल लॉंग ऑफ मधून क्लिअर. सुजल बडे बॉलच्या मागे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, बॅकअप चांगलं मिळालं. त्या जोरावरती तिथे 2 धावा टीमसाठी सेव्ह ठेवल्या जातील, पण या पुढे 2 धावा धावल्याही जातील. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 18 चेंडू संपलेत, 18 धावा बनल्यात, 2 फलंदाज बाद झालेत. अजूनही इथून पुढे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारे पुढचे 2 षटक कशा पद्धतीचे बघायला मिळतील. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर शेवटच्या 2 षटकासाठी कोणते गोलंदाज वापरले जातील हेही आपल्याला बघायचं. चला, जे कोणी गोलंदाज वापरायचे तर विनंती करेन स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. बघा आजच्या एका रात्रीमध्ये आपल्याला स्पर्धा पार पाडायची आहे. इथे जर टीम राजूदादा कदम संघ हा संघ इथे जिंकतोय तर पिंड्याजी पवार, पिंट्या पवार धरणाची वाडी गावचे आहेत आणि ते टीमचे कट्टर समर्थक आहेत. दीपक शेड यांचेही कट्टर समर्थक आहेत. ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की जर इथे राजूदादा कदम संघ जिंकतोय तर त्यांना एक ट्रिपचा प्लॅन तर करणार आहेत. हे असं बक्षीस खूप सारं इम्पॉर्टंट आहे. त्याच दरम्यान स्वप्नील नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वर देताना पाहायला मिळतील. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती आले. स्वप्नील कशा पद्धतीची गोलंदाजी करतील. समोर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला रितेश, त्यांच्या साथीला ऋषिकेश असतील. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर रितेश. चला, मैदानावरती एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण घेतोय, छोटासा डीजे ब्रेक घेऊया. एक सुमधुर संगीत ऐकूया. यू गे यू आय. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील. महत्त्वाचे गोलंदाज आहेत, त्यांना विश्वासाने आमंत्रित करण्यात आले तब्बलच्या 4थ्या षटकासाठी आणि इथून पुढे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा अपेक्षित आहेत खूप सारा. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू हाफ ट्रॅकर शरीरावरती येणारा चेंडू. चेंडू पासून पळच काढला होता पण त्या दरम्यान एक धाव घेण्याचा निर्णय रन आउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक विकेट, अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीमला. नॉन स्ट्राईक एंडला बघायला मिळतील. रितेश आहे स्ट्राईक एंडला. पहिल्याच बॉलवरती स्वप्नीलनं चांगली गोलंदाजी करत असताना टीमला सफलता मिळवली आहे. यावेळीचा चेंडू टप्पा पडलाय, खाली बसलाय. सबमरीन डिलिव्हरी. ज्या वेळेला एखादी पाणबुडी पाण्याखालून अलगद निघून जावी ना तोच पराक्रम मैदानाच्या आतमध्ये. एक चांगल्या पद्धतीचा बॉल बॅटच्या खालून अलगद निघून जावा ना त्याच पद्धतीचा डॉट बॉल मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडू झालेत. 18 धावा धावफलकावरती 5.40च्या सरासरीनं आतापर्यंतची बॅटिंग चालू आहे आणि ही सरासरी तुमच्या टीमसाठी लाभदायक नसेल. टीम रुद्रांची 11 भाले. रनवे मध्ये प्रॉब्लेम थांबले
चेंडू पुन्हा टाकण्याचा निर्णय घेतील, पण आता वेगळी स्ट्रॅटेजी आखतील, काहीतरी वेगळी प्लॅनिंग, काहीतरी वेगळी रणनीती घेऊन आलेत बॉलिंग मार्कवरती बॉलर स्वप्नील. यावेळीचा बॉल समोर आक्रमण रितेशच्या बॅटमधून फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. यस, याच फटक्याच्या शोधामध्ये आतापर्यंत आपण पाहतो रुद्रांश 11 भाले टीम आहे आणि तोच दमदार फटका रितेश आपण जर पाहिलं तर सुर्वेच्या पाठमधून बघायला मिळाला. महत्वाचा खेळाडू, त्याला चांगली बॅटिंग करावीच लागेल. यावेळीचा फटका चांगल्या पद्धतीचा बॅकफुट लावून कट केला, बॉल वाईडिश मिड विकेट. त्याच वेळेला स्क्वेअर लेगच्या मधोमध वेगाने क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले. बघता बघता दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केला 2 धावा. संघाचं धावफलक पोहोचलं 26 या आकड्यावरती. यस, आता धावा आला, मॅचला ऑन केलं, ऑन साइडला आलेला तो षटकार या संपूर्ण सामन्याचं धावफलक ऑन करताना पाहायला मिळाला. इथून पुढे अशा स्वरूपाचे मोठे फटके खेळले जातील का? बॅटिंग करत असताना महत्वाचे बॅटर मैदानावरती रितेश सुर्वे, त्यांना साथ देतील संकेत निंगावले. संकेतनं अद्यापचा एकही बॉल फेस केला नाहीये संपूर्ण मॅच मध्ये, पण हरकत नाहीये. 11 बॉल मध्ये 16 वरती रितेशही खेळतोय. यावेळीचा फटका फसला, बॉल हवे, क्षेत्ररक्षक प्रयत्नशील, त्यांच्या हाती अपयश आले. एक धाव धावली आहे, एका जागेवरती समाधान दोन्ही फलंदाजांनी मानला. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 27 वरती. या षटकाचा अजून एक विचार केला तर शेवटचा बॉल बाकी राहिला. या येणाऱ्या शेवटच्या बॉलवरती धावा किती येतील, कारण की 14 षटक मार्ग आतापर्यंत आपण पाहतोय धावा खूप साऱ्या बनवायच्यात आणि त्या धावांच्या मागे आतापर्यंत धावताना पाहायला मिळाले रुद्रांश 11 भालेकर. तेवढीची असफलता आतापर्यंत आली आहे. एक षटकार संपूर्ण इनिंग मध्ये एकच षटकार बघायला मिळाला. तदनंतर एकाच चौकार किंवा मग एकाच मोठा फटका या संपूर्ण इनिंग मध्ये आला नाहीये. पुढचा बॉल पुन्हा स्वप्नील शेवटचा बॉल टाकतील. यावेळीचा फटका लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यांचे प्रयत्न चांगले होते, तिथे असफल ते राहतील, पण त्या दरम्यान अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस आणि एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 28 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा झाला धावफलकावरती 28. 4 षटकांचा खेळ संपला. शेवटचं आणि एक अंतिम षटक हे मात्र येणं बाकी. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती महत्वाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे आर्यन भोसले. आर्यनला आमंत्रित करण्यात आलं, आर्यनला बोलवण्यात आलं आणि आर्यन याच्यावरती विश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखवला जाईल. माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. तळागाळातील खेळाडू ज्यांनी स्वप्न बघितलं होतं की आपल्याला नाईट टुर्नामेंट खेळण्याची संधी मिळावी आणि त्याच दरम्यान या संपूर्ण माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगची कमिटी मेंबर त्यांनीही एक छोटंसं स्वप्न पाहिलं आणि ते अगदी सत्यात उतरवलंय आणि एका रात्रीमध्ये एका असोसिएशनची प्रीमियर लीग आपल्याला कंप्लीट केलेली पाहायला मिळते. बघा, म्हणजे स्वप्नही सत्यात झालं, असोसिएशनची प्रीमियर लीगही पार पडताना पाहायला मिळते आणि तळागाळातील प्रत्येक खेळाडू आजच्या रात्रीमध्ये एका तारासारखा चमकताना पाहायला मिळाला. कारण की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे परमेश्वरानं आपल्याला सगळ्यांनाच हिरं म्हणूनच जन्माला घातलं, पण जो घासला जाईल ना तो चमकला जाईल. आर्यन भोसले पहिला बॉल. यावेळीचा पहिला चेंडू टप्पा पडतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिलाच डॉट बॉल. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर म्हणून ज्या षटकाकडे आपण पाहतोय आणि या शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर धावा येणं गरजेचंच आहे. स्लॉग ओव्हर हाणामारीचा अगदी षटक आहे आणि त्या षटकामध्ये धावांच्या मागे पळतात भालेकर. याही वेळेचा बॉल. अजून एक टप्पा पडल्यानंतर आता आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, यष्टीरक्षकाचा वेध आणि तदनंतर विकेट सॅक्रिफाईस रन आउटच्या स्वरूपामध्ये महत्वाचे बॅटर संकेत निंगावले मैदानाच्या बाहेर. लोखंडे आपल्याला पाहायला मिळतील. सुमित लोखंडे दाखल झाले. रितेश सुर्वे यांच्यावरती जास्तीचा विश्वास
संकेतनं दाखवला आणि त्यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळाले. रितेश सुर्वे स्ट्रायकिंगला आपल्याला बघायला मिळतील. 12 बॉलमध्ये ते 17 वरती खेळतात. सुमित आले फेस करतील यावेळीचा पुढचा बॉल. समोरचा चेंडू रितेशनं हवेत खेळला. लांबी कमी, उंची बरीचशी. वाह, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कॅच. एक चांगला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज उमटे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. धीरज दाखल झालेत आणि धीरज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आर्यन भोसलेचं कौतुक करावं तेवढं कमी. पहिले टाकलेले त्यानं दोन्ही डॉट बॉल, त्याच्यामध्ये एक रनआउटची विकेट दुसऱ्या बॉलवरती मिळाली. रितेश सूर्यवरती जास्तीचा विश्वास दाखवला आणि त्यांना स्ट्राईकवरती आणला आणि त्यांनी खेळलेला हवेत फटका. तिथे रितेशही बाद होताना पाहायला मिळाले. 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. येणारे पुढचे 3 बॉल किती धावा देणारे असतील ना, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. महत्वपूर्ण मॅच पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आर्यन भोसले. ओहो, यावेळीचा बॉल टप्पा पडला, काटा बदलला. यस, त्याच दरम्यान काय घडलंय, विकेट गमावली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये अजून एक फलंदाज बॅट्समन धीरज उमटे आले. ते मैदानाच्या बाहेरही गेले. पाहिलं तर सुमित बाद होताना पाहायला मिळाले. पण नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सूरज उमासरे स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल. यावेळीचा हाफ ट्रॅकर चेंडू, तोही शरीरावरती आदळला. वा बाई वा, अप्रतिम गोलंदाजी. बॅटची लीडिंग एज घेतली होती असं आमच्या पंचांचा इशारा आला. असं वाटलं होतं की शेवटच्या क्षणी ही लेग बाईची रन आहे की काय. मग त्याच वेळेला मेडन ओव्हरकडे वाटचाल केली असती बॉलर आर्यन भोसलेनं. पण इथे मात्र बॅटची कडा घेतली. त्याच कारणाने एकदा मात्र येताना पाहायला मिळतीये. बघा, 5 चेंडू टाकलेत, फक्त एकच धाव खर्च केली आहे. टीम साठीच्या 3 विकेट्स त्यांना मिळवल्यात. नाव आहे आर्यन भोसले. नावाचा बोलबाला त्यांना केला. पुढचा बॉल. यावेळीचा हाफ ट्रॅकर चेंडू हवेत खेळला आणि त्याही वेळेला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच ड्रॉप. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, पण त्या दरम्यान रन आउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती सुद्धा सफलता. एक धाव निश्चितपणे मिळेल, पण एकेरी आणि तब्बल 31 धावांचं आपण जर पाहिलं तरी ते टार्गेट आपल्याला बघायला मिळेल. येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 30 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. 30 चेंडूमध्ये 31 धावा बनल्या जातील का? चेंडू आणि 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉल टू रन इक्वेशन आहे, एकच धाव जास्तीची पाहायला मिळते. चला विनंती करतोय टीम रुद्रांश 11 भाले संघ लगेच मैदानावरती उतरा. वेळ खर्च करायचा नाही विनंती करतोय. लगेच फिल्डिंग लावून घ्या. त्याच वेळेला टीम राजूदादा कदम आपली फलंदाजी जोडी मैदानावरती पाठवा. त्यावेळी पुढचा टॉस.
महत्वपूर्ण संघ आता 30 चेंडूमध्ये 31 धावा थांबवेल का? सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुजल वडे आणि त्यांच्या साथीला बॅट्समन स्वप्नील बेनखले आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नील आणि सुजलची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 30 बॉल मध्ये 31 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडू 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या 30 चेंडू मध्ये 31 धावांची गरज भागवली जाईल का? या बऱ्याचशा घडामोडी या संपूर्ण मॅचच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतील. चित्तथरारक स्पर्धा आपण पाहतोय. माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 अभूतपूर्व हे पहिलं पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. आणि या पहिल्या पर्वामध्ये कशा दर्जाचा खेळ इथून पुढे होईल याच्याकडे आपण पाहणार आहोत. कारण की हळूहळू ही स्पर्धा आता शेवटाकडे निघताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती महत्वाचे गोलंदाज पहिले वापरले जातात. त्यांचं नाव आहे आकाश खराडे. एक मिनिट. यानंतर होणारा सामना एस स्टार 11 भुवन विरुद्ध विघ्नहर्ता 11 तळवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण टॉस बॉक्सवर यायचंय. विघ्नहर्ता 11 तळवली, एस स्टार 11 भुवन. बघा टीम राजूदादा कदम संघ जिंकल्यानंतर सन्माननीय पिंट्याजी पवार साहेब यांच्याकडून ट्रिपचा प्लॅन आहे. तुम्ही फक्त डेस्टिनेशन निवडा ते तुम्हाला नेणार आहेत फिरायला. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. सामन्याला सुरुवात करण्यात येते. बॉलिंग मार्क वरती बॉलर सुरू होतील. नाव आहे त्यांचं आकाश. महत्वाचा भन्नाट वेगाचा गोलंदाज. पहिला बॉल तो डॉट बॉल टाकताना पाहायला मिळतं. महत्वाचा गोलंदाज. त्याच्याकडे अचूकता, त्याच्याकडे भेदकता, त्याच्याकडे फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग करण्याची ताकद आणि तोच आकाश बॉलिंग मार्क वरती आला. पहिलाच बॉल येथे मात्र डॉट बॉल टाकताना पाहायला मिळतं. षटकातील पुढचा बॉल बघायला मिळेल. यावेळचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. रितेश प्रयत्न करताना पाहायला मिळाले. त्या दरम्यान प्रयत्नांच्या हाती अपयश आले. 2 धावा तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. या दुहेरी अंकाच्या साह्याने धावफलकाची सुरुवात. पहिल्याच बॉलवरती डॉट, दुसऱ्याच बॉलवरती 2 धावा. संघाचा धावफलक 2 वरती. 31चा पाठलाग करताना महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण स्पर्धा आणि अगदी या स्पर्धेचा मनसोक्त आपण आनंद घेताना पाहायला मिळतं. षटकातील पुढचा बॉल. ओहो, याही वेळचा बॉल चांगला होता. बॉलिंग करत असताना आकाश यावेळेला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवताना पाहायला मिळाले. त्याच दरम्यान मैदानावरती डॉट बॉल आला. चला, कर्णधार विघ्नहर्ता 11 तळवली, एस स्टार 11 भुवन. टॉस बॉक्सवर या त्या दरम्यानचा पुढचा बॉल. ओहो, यावेळीचा फटका आडवा. बॅटनं आपल्या रडार मध्ये येणारा चेंडू उडवला होता. पण त्याच वेळेला अगदी खराब क्षेत्ररक्षण. बॉल 1 बाउंस सीमारेषेच्या यावेळेस मात्र 4 धावा येताना बघायला मिळतील. चौकार आला. नशिबाचा चौकार म्हणूया आपण, कारण की जवळजवळ हा झेलच होता पण तो झेल सुटला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. 4 चेंडू झाले. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराला आकाशही नाराज असतील. त्या पलीकडे टीम रुद्रांची 11 भालेही नाराज असतील पूर्णपणे या क्षेत्ररक्षकावरती, कारण की अगदी अलगद झेल सोडला. यावेळीचा फटका शॉर्ट पॉइंटला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता बचावले जाणार नाहीयेत. एक चांगल्या पद्धतीचा झेल. फलंदाज बाद. अजून एक धक्का.
स्टार 11 भुवन संघ टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग घेतलेली आहे, तर विघ्नहर्ता 11 तळवली संघ आपली बॅटिंग आहे. नेक्स्ट मॅच आपण दोन्ही टीमने तयारीमध्ये राहायचंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विकी पडव दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. पाठलाग करायचा तब्बल 31 धावांचा बनला 6. 25 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन मॅचची सिच्युएशन आतापर्यंतची बघायला मिळते. महत्वपूर्ण स्पर्धा. विकी पडवल आले स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील. अगदी विकी पडवलने चांगल्या पद्धतीचा एक झेल पकडलाय, एक झेल सोडलाय, पण आता त्यांना चांगली बॅटिंग करायची. आता इथे कुठेतरी येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवायचे. आकाश पुढचा बॉल. ओहो, यावेळीचा भन्नाट वेगाचा बॉल. अप्रतिम चेंडू, षटकाची अगदी चांगल्या पद्धतीची सांगता आणि त्याच दरम्यानचा व्हाईट डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला. आमच्या पंचांना विनंती असेल, जे दोन पंच बाहेर आहेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी संपर्क साधा, कारण की चहाला वेळ नसतं पण वेळेवरती चहा हवी आहे आणि त्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या दोन पंचांना विनंती करेन. आणि हे सॉनफील्ड अंपायर आमच्याकडे बघतात, त्यांनाही विनंती असेल ही मॅच संपल्यानंतर आपणही चहाचा आस्वाद घ्या. बॉलिंग मार्क वरती विकी आपल्याला बघायला मिळतील. विकी यांच्यावरती विश्वास दाखवलाय. विकी यांना मात्र आमंत्रित करण्यात येतं आणि विकी कशा पद्धतीची गोलंदाजी करतील हेही आपल्याला पाहिजे. 24 बॉल 25 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. एक महत्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय, महत्वपूर्ण मॅच चालू आहे आणि एक दमदार क्रिकेटचा सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. बॉलिंग मार्क वरती बॉलर विकी आलेत, ते कमबॅक करतील का? 24 बॉल मध्ये 25 थांबवायचे. एकाच मेडन ओव्हर जर आली तर याही सामन्यावरती पुन्हा रुद्रांश 11 भाले संघ कमबॅक करू शकतो. पुढचा बॉल विकी राईट मोर द विकेट. सुजल बडे सेन्सिबल क्रिकेट दाखवताना पाहायला मिळाले. सन्मानजनक फटका त्यांनी खेळला आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर एक सिंगल स्कोर कार्ड वरती इथे मात्र मिळताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या सह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 7 धावा. बघा, जर विचार केला ना तर आता 2 विकी एकमेकांच्या समोर येताना पाहायला मिळतील. या 2 विकी मधला बॅटल असेल, एकाकडे बॉल आहे एकाकडे बॅट आहे आणि या दोघांनाही संघासाठी संघर्ष करायचा. कुठला विकी यशस्वी ठरेल ना हेही आपण पाहूया. बॉलर विकी सज्ज, त्याच्या समोर विकी पडवळचं आक्रमण डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्यांचे प्रयत्न अपुरे. बॉल सीमारेखेच्या पार. यावेळेला विकी पडवळ यशस्वी चौकार. धावा येताना बघायला मिळतील. चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11. बघा, 11 धावा धावफलकावरती लागल्यात. एक बॅट्समन आउट झाला आणि त्याच वेळेला 1.2 म्हणजे 1 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या षटकाचे 2 बॉलही झालेत. ही 5 ची सिच्युएशन आहे. 1-1-1 हे स्कोर कार्ड आपल्याला सांगतं, कारण की 1-1 धाव महत्वाची आहे. अगदी सोन्याच्या भावामध्ये प्रत्येक धाव प्रत्येक टीम साठी इम्पॉर्टंट असते आणि तीच एक धाव त्या एक धावेसाठी धावपळ. ओहो, याही दरम्यानचा बॉल शरीरावरती आदळणार आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना बघायला मिळते. संघाची धावसंख्या आतापर्यंत तब्बल 12 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. एक बॅट्समन आउट झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि अशा स्वरूपाच्या धावा आल्या तर निश्चितपणे 3 ते 4 षटकामध्ये या मॅच वरती संपूर्ण वर्चस्व ए टीम राजूदादा कदम या टीमचं होऊ शकतं. ओहो, यावेळीचा बॉल चांगला होता. अनएक्सेप्टेड बाउन्स. टप्पा पडतो ना पडतो, अनेक उसळी घेणारा चेंडू, एसटी रक्षकाचा वेध घेणारा आणि त्याच वेळेला डॉट बॉल. बघा, सुजय वडे मैदानावरती आलेत ना, त्यांची प्लॅनिंग काय राहिली आहे तर प्रत्येक बॉल वरती सिंगल घ्यायची. माइंड सेटच केलं. एकेरी दुहेरी धावेनं मॅचला जिंकलं जाऊ शकते, याच प्लॅनिंग मध्ये ते आहेत. पण यदा कदाचित जर विकेट जर आल्या तर ही मॅच रंगू शकते. यावेळीचा बॉल आताही मिस झाले. एसटी रक्षकही मिस झाले. शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षकही मिस झाले आणि त्याच दरम्यान एक 22 च्या स्वरूपामध्ये सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते.
ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू राहिला. विकी पडवल ऑन स्ट्राईक 3 बॉल मध्ये त्यांनीही 4 धावा टीमसाठी बनवलं आणि तोही चौकारच बघायला मिळाला होता. पहिले आल्या त्यांनी 2 डॉट बॉल खेळले होते. या षटकाचा शेवटचा बॉल. बॉलर विकी समोर बॅटर विकी. ओहो यावेळीचा फुल टॉस बॉल फुल टोल केला. फ्लॅट अँड फ्युरियस अगदी गोळीच्या वेगानं नेत्रदीपक फटका. षटकार. येणारे 18 चेंडू आवश्यकता 12 धावांची. 18 चेंडू 12 धावांची गरज या संपूर्ण मॅच मध्ये बाकी राहिली. एक चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती बघायला मिळतं. 18 चेंडू मध्ये 12 धावा होतील का याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. 18 चेंडू 12 धावा म्हटलं की एक षटक जास्तीचं आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील. नाव आहे सूरज उमासरे. सूरज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. त्या दरम्यानचा पहिला बॉल. ओहो बाग फुटला जाऊन कट केला. शॉर्ट पॉइंटला बॉलला फक्त ढकलण्यात आलं. एक सिंगल मिळतीये. एकेरी धावेवरती समाधान मांडण्याचा निर्णय या दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. का तर विकी पडवळ चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतात. ते बघा सुजल वडेंचे कौतुक करावं लागेल. या गोष्टीसाठी ते स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सातत्यानं मैदानावरती करताना पाहायला मिळाले. त्यांना साथ देत असताना विकी जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळालीये तेव्हा तेव्हा आक्रमण चढवण्याचा प्रयत्न त्यांच्या बाजूने चालू. म्हणजे बघा दोन्ही बाजूने आक्रमण चालू आहेत. धावांसाठीचे 20 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळीचा बॉल इथे मात्र क्लीन बोल्ट. सर्वेश तेलंगे बॅटिंग मार्क वरती आता त्यांना पाहायला मिळतील. ज्यांनी बॉलिंग चांगली केली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि तोच सर्वेश आता बॅटिंग मार्क वरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकी चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत होता. त्याच वेळेला ऑफ स्टिकच्या बाहेर जाऊन खेळत असताना त्यांनी मात्र लेग स्टिक दाखवण्यात आली आणि ती लेग स्टिक दाखवल्यानंतर अगदी त्या लेग स्टिक वरतीच आक्रमण मैदानाच्या आतमध्ये झालं आणि महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. आता सर्वेश आले. सर्वेश कशा पद्धतीची बॅटिंग करतील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. सूरज उमासरे चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतील. 2 चेंडूमध्ये एक सफलता एक धाव त्यांनी खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील तिसरा बॉल टाकतील. कमबॅक इम्पॉर्टंट आहे. 16 चेंडू 11 ची आवश्यकता या मॅच मध्ये. त्या दरम्यानचा बॉल सर्वेचा चांगला फटका पाहायला मिळेल. सरळ खेळत असताना चेंडू मात्र तिथे अगदी एका जागेवरती स्विंग होत असताना पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा 2 बॅट्समनने उचलला आणि एक सिंगल स्कोर कार्ड वरती इथे प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धाव अर्जित होताना बघायला मिळेल. ओमकार शिंदे यांच्या वतीने कॅश प्राइज येते. जर सूरज उमासरे यांनी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुजल वडेचा हल्ला आडवा पाटणं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच ड्रॉप. बघा ज्या वेळेला आपण म्हणतो ना की जर आपल्या अकाउंट मध्ये पैसे कमी असतील तर मात्र पैसे उधळण करताना आपण जास्तीचा विचार करतो आणि मग आपण ते पैसे खर्च करतही नाही. पण मैदानावरती आधीच तुमच्या अकाउंट मध्ये धावा कमी आहेत आणि मग तुम्ही अगदी उधळण करताय त्याही धावांची. तेच समीकरण या मैदानावरती बघायला मिळाले आणि त्या दरम्यानच्या 2 धावा कॅच ड्रॉप झाल्यानंतर बघायला मिळाला. संघाची धावसंख्या 23. 31चा पाठलाग करायचा आहे. 14 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. हवेचा वेग राईट हँडेड बॅट्समनच्या अगदी सोबत. फुल टॉस बॉल खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. नजाकत बरा स्ट्रोक. क्रिकेट मधील सौंदर्य दाखवणारा चौकार.
रुद्रांश 11 संघ जर इथून जिंकला तर रुद्रांश खानविलकर यांच्याकडून संपूर्ण टीम साठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल, कारण की 13 बॉल 4 ची गरज आहे. आणि बघा इकडे राजूदादा कदम यांचेही समर्थक कट्टर आहेत, तेही सांगतात जर राजूदादा कदम संघ जिंकला तर मात्र जे 11 खेळाडू खेळतात त्यांना बाहेर फिरायचा प्लॅन आणि पिंट्याजी पवार यांच्या वतीनं फक्त तुम्ही डेस्टिनेशन निवडा, ते नेण्याचं काम तुम्हाला करणार आहेत. आणि तेही आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं मनोबल प्रत्येक खेळाडूचं वाढवतात. 13 चेंडू यावेळीचा प्रथमेशचा बॉल नो चेंडू आणि त्याच वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चालला. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळाले. पहिलाच बॉल आणि त्याच वेळेला पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर नो स्वरूपाचा आणि नो वरती धावा किती आल्यात सर? पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू. नो प्लस 3 आणि त्याही बॅट रन सामना जिंकला. बॅटिंग करत असताना टीम राजू दादा कदम, टीमचे कॅप्टन अगदी पिंट्याजी पवार साहेब, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि कुठे फिरायला जायचं तेही सांगा. आणि या संपूर्ण आपण जर सामन्याचं चित्र पाहिलं तर सामना जिंकला